चप्पल तुटली काय? नाही नाही. जावा करा कटिंग दाढी काय असेल ती. तुम्ही काय करता? मी फिरतो ना गावात. चालते. पैसे दे ना थोडे. पैसे मी देतो रे. मी सांगितलं त्याला जाऊ. चालते. हा? आणि होय हां थोडं अजून 100 रुपये लागत होते. कशाला? बिडी काढीला तंबाखू लागत आहेत ना. अरे काय फुकटेवानी कवर असं माणसं बघत आहेत बरं का. नीट शब्द वापरा तुम्ही. याच्यापेक्षा घाण वापरले असते बरं का. इकडे या इकडे. शो माणूस फुकटेवारी कटिंग दाढीचे पैसे मीच द्यायचे. यांच्या तंबाखू दाढीचे सगळ्याचे पैसे मीच द्यायचं. काय आहे नोकर आहे काय? मग दिलं म्हणजे काय बिघडतंय का सांगा बरं तुम्ही. सासऱ्यानी जावायच्या घरात सुद्धा राहायचं नसतं. पाणी सुद्धा पेच नाही तो खुशाल तिथं राहतोय. सासरे जावेन काय ठेवून घेतलंय मग मला. लायकी असेल ना तर घरापर्यंत यायचंच नाही. नाही मग इथं माणसात लायकी काढाय आणले का मला. बिन लाजवानी खुशालच पुरीच्या घरी राहतोय कवर मी. बिनलाजे म्हणते का मला. चौकाडी का इथे. चौक काय काढायची राहिली. अरे कपडे सुद्धा नाही ठेवाय पाहिजे. कपडे सुद्धा माझे घालून येतोय. अरे काय लाज नाही काय नाही. स्वतःच्या घरी तिकडे राहा ना. एवढं राग होता तर सांगायचं ना. नसते घातले मी कपडे. मग इथं माणसात काढी का आता. 100 वेळा सांगितलं असेल. 100 वेळा माझ्या वस्तूंना हात लावू नका. निघून जाईल बरं का हे असं बोलल्यावर. असं 100 वेळा ऐकले मी निघून जातो. तिकडे कुठं तोंड काळा करायचं ती करा. म्हणजे चल जावई बाबू. जावाय नाही तुमचं काय नाही. मला कटिंग करायची दाढी करायची. ती कर नाही तर तसाच. मग मी बी आता घरी येत नाही मग जावा. असं तर पोकळ दाम खेळ लगेच निघशील माझं. आता येतच नाही बघा मग. हो केव्हा आले का? हा आणि तात्या नाही एकटे झाले का तुम्ही? त्याला दाढी कटिंग करायला वेळ लागेल. त्यांनी आत्ताच भजे खाल्लेले आहेत. बरं तुम्हाला वाढू का मग का तात्या सोबतच करता जेवण? नाही तात्या आले कटिंग करते. कटिंग केल्यामुळे केसामुळे त्यांना आंघोळ करावं लागेल आता. बरं वाढू का मग तुम्हाला? मग मलाच वाढेल मग काय. बसू खाली. बसा ना. आले जेवते तपलं ती भूक लागन तशी. मी खाल्लंय थोडं त्यांच्यात त्याच्यामुळं. डाळीची भजी खा थोडंसं काही नाही. मग ते आले त्यांना वाढते मग. तेवढीच दे आधी. त्यांना लगेच घेऊनच यायचं ना तुम्ही. लगेच ती कवर टाइमपास करत बसते. काय अहो त्यांना पण लगेचच घेऊन यायचं. मग आता का आम्हाला दोघाला काय काम आहे. आता गेम खेळायचं तिथं सुद्धा बसाय बसते ते एखाद्या वडाखाली झाडाखाली. बरं आहे बरं आहे. चांगलं चालू आहे. तू जेवली का? नाही हो, मी बसला तुम्ही माझ्यासोबत. तात्या आल्यावरच करते जेवण. मी भूकच नाही तुला. काय खाल्लंय का? हा ते उपास तपास नको करू. उपास नाही आता. मग तुम्ही श्रावणची चालू तर. तुमच्या बायकांचं चांगलं आहे. सगळ्यांना राहाय पाहिजे तसा. मग काय तरी एखाद दिवशी धराभर जाऊ द्या खात. होय हो. काय तात्या काय अजून दिसा कुठं. येतील की. आवडलं तरी ये ना ते. हा राव सकाळी गेलेली आहेत ती. हा ना अजून कशी आली नाही. आता काय करायचं. आता गावात काय विचारू भाऊ. कोणाला विचारू. त्यांच्याकडे मोबाईल असतात. त्यांना फोन केला असता. मोबाईल बी नाही. मला म्हणले मी कोणाच्या बी गाडीला हात करून येतो. नाही तर येतो माझ्या पद्धतीने. तुम्ही वेंदाच जा म्हणले मला. अहो पण अजून आली नाही ते. एवढ्या मी यायला पाहिजे होतं त्यांनी. मी एक काम करतो. मी गावात चक्कर आणून येतो. हा बरं तसं करा. आणि त्यांना बघून या बरं. हा. आणि असं तर घेऊन या. हा तुम्ही ना उगाच त्यांना सोडून जाऊन आले. तू नको काळजी करू. येते ती. बरं ठीक आहे. बरं या जाऊन लवकर. तू नको. मीच येतो जाऊन. गावात काय ठीक आहे जा 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 असंच जा तुम्ही. तुम्ही ते सकाळचा माणूस कुठे आहे? नाही की एक जाडा माणूस पाहिला का?
बापू बोला इकडे आहे ना थोडं. का हो ती वडापाव पाहिजे होता. पार्सल न्यायचं काय खायचं इथे नाही इथंच खायचं आहे. बसा. पण पैसे नाही बरं का माझ्याकडे. पैसे नाही नाही. इथं काय पद्धत आहे शर्ट पॅन्ट ही हा एखादा गरीब तरी आता गरीब असतात ठीक आहे हो हा आहे मस्कर आहे पण एवढा धंदा कट पाणी चांगल्या घरचं आहे ना पैसे नाही म्हणतो. आता काय सांगायचं तुम्हाला लय अडचणी. एखादं दिलं तरी चालेल मला. गरिबांना सुद्धा देत नाही आणि तू तर चांगला आहे तुला देणार नाही वा अजिबात नाही जमणार. अहो, ऐका नाही नाही इकडे हो सर पलीकडे सर. तुम्ही सांगा काम करा मी एखादं. तुम्ही सांगितलं काय काम करणार तू. तुम्ही सांगा काय करायचं ती. टेबल पुसणार का. हा पुसतो एकच वडापाव देणार. चालन चालन. आधी टेबल पुसणार का वडापाव खाणार. आधी टेबल पुसून घेतो सगळे. आधी टेबल पुस भरोसा नाही तुझा. आधी टेबल पुस नंतर वडापाव देईन. पाणी टाक त्याच्यावर पाणी पाणी टाक. चांगलं साफ कर. पलीकडे राहिले बघ तिकडे तो कोपरा बघ पलीकडचा. दर बाप्पू बोल ना. मी काय म्हणतो मला रोज देता ना का वडापाव. मी सगळं काम करीन चाललं. भांडी घासावं लागते टेबल पुसावं लागेल हॉटेलमधली साफसफाई करावं लागेल. चालतंय की. सकाळी 9ला यायचं 8-9 वाजेपर्यंत थांबायचं जमन का. आणि फक्त खाण्यावर या पैसे मिळणार नाही तुला. चालते. हा आणि झोपायची सोय होईन का इथं कुठं. मंदिर आहे ना मारुतीचं मंदिर आहे. चालतंय झोपतो तिथं मग. मारुतीच्या मंदिरात झोपायचं आणि सकाळी 9ला मी यायच्या अगोदर इकडे साफसफाई झाली पाहिजे. चालतंय चालतंय. हा वडापाव 1-2 एकच मिळेल. चालतंय येऊ का मग. हा या आणि 9ला उद्या. हा हा चालतंय या. अण्णा मका बिका पेरली का नाही. किती 2 एकर केली. 2 एकर. काय हा औषध बिवषध काही आहे का काय रोग बी मारलं जातं रोग नाही राहिला. असं होईल. बरं पाहुणे बोला की. इथं जेवायची सोय आहे का हो काय. आता जेवायला आता तुम्हाला बरं का आता इथं अखंड हरिनाम सप्ताह चाललाय. मग तुम्ही असं करा तिथं जाऊन जेवा तुम्ही आता. हा सप्त्यात जेवा आता मग. कुठं. हे काय इथं भैरवनाथाच्या खाल्ला कोण जेवा मंडप आहे तिथं जाऊन जेवा. चालतंय चालतंय. हो या या या. तात्याला आता किती दिवस झाले ना. हा ना हो. अहो 7 दिवस झाले तसे तात्या नाही घरात. सगळ्याला विचारून झाले बोलून झाले. कुठे गेले असतील बरं. आता मला तरी काय माहिती आता मनाने यायला पाहिजे होतं आत्तापर्यंत. बरं सांगितलं असतं नुसतं एक फोन जरी झाला असता ना मी कोणासोबत आलोय मी बाहेर पडलोय काहीच माहिती नाही. कुठे गेले काय माहिती तात्या. मी काय म्हणते आपण एकदा गावात बघून यायचं का. गावात नाही सगळीकडे बघू आपण असं हातावर हात धरून बसून काय कळणार आहे आपल्याला. खरे चला लगेचच निघू आपण. बरोबर
तू गरं वगैरे लाव, मी शर्ट घालतो दुसरं, आपण बघायला जाऊ. बरं चला. मावशी, एक जाड माणूस पाहिला का हो? हा इथं झोपत होते पण 2-3 दिवस झाले ते गायब आहे. इकडे आलेच नाही 2-3 दिवसापासून. इथं होते का? हा इथं झोपायचे ते समोर. इथंच असतील कुठे, बस बरं. चला बरं बघू पटकन. परत दिसल्यावर सांगा फक्त हा. तुम्हाला घरचे बघत होते म्हणून. पुढे गेले असं बेटा त्या. परत दिसेना. पुढे गेले असं. आता इकडून बघू आपण. आता गावात तर काय राहिलेलं नाही, माझं काय म्हणणं आहे, आता तात्या काय सापडणार बरं का. मग आता आपण सगळ्या पाहुण्या रवळ्याला फोन करू, कुठं गेलेत का, नाही तर मग पोलीस कंप्लेंट देऊ. आता 7 दिवस होत आलेत म्हणायचं, त्याशिवाय सापडायचं नाही ना. मग मी उद्या सकाळ जातो, मिसिंग कंप्लेंट द्यावं लागेल ना. चालेल. आपल्याला तर सापडायचं नाही, आपल्याला वाटतं पाहुण्या रवळ्याकडे गेले असते, येते रुसले असते तर बस. आता अंधार पडत आलाय. अंधार पडायला लागला. हो तिकडे बघा, काय? तात्या आहे वाटतं. हा की तात्या, चला चला तिकडे. कुठे गेले होते तुम्ही? आम्ही किती शोधलो तुम्हाला. तात्या काय झालं? तुम्ही असे नाराज आहेत का? हा, तुम्ही किती दिवस झालं ती कटिंग दाढी करायला गेल्यापासून दिसले नाही, तर आम्ही किती कॉन्टॅक्ट केले, पाहुण्या रावळ्यांना फोन केले, काय झालं? नाही जावय बापू, अहो तुमच्या दारात तरी कवर थांबायचं मी, माझंच चुकलं. अहो लोक पोरीच्या दारात पाणी सुद्धा पित नाही आणि मी घर कोंबड्यावानी तुमच्या घरात बसून राहिलो. माझ्यामुळे तुम्हाला नाही तो त्रास झाला, तुमची नोकरी बी गेली. तात्या एवढं मनाला लावून घ्यायसारखं नाही. तुम्ही राहिले कुठं, खाल्लं काय, 7-7 दिवस तुम्ही इथं नाहीत आमच्यापाशी, काय केलं मला तरी सांगा. एका टपरीवर कामाला होतो काय? आणि गावच्या सप्त्यात जेवण केले बी. काय गरज होती? होतं ना आपलं घर, यायचं होतं ना आपल्या घरी. नाही पुरी, तुमचा संसार आता सुखाने राहू द्या, आमचं काय वाळलेलं पाणी. जावा तुम्ही. नाही असं तात्या, कसं? तात्या तुम्ही आमच्यावर घरी चला. असं नका करू, तुम्ही घरी चला. इथं असं रस्त्यावर फिरणार, कुठं भाण्या फिरणार, आम्ही कुठं शोधणार तुम्हाला. अहो नको जावय बापू, अहो तुम्हाला बी तुमचं खाजगी आयुष्य जगायला पाहिजे का नाही? मस्त खरंय, पण याचा अर्थ तुम्ही असं वाऱ्यावर सोडून आम्ही आमच्या जगण्याला काय किंमत आहे त्या? तात्या आत्ता कळलं, माझंच चुकलं तात्या. मी तुम्हाला ते कटिंग करायला गेलं नाही ती बोललो, तुम्ही त्या दिवसापासूनच नाही आलेले, याचा अर्थ आत्ताशी लक्षात येते. मला लय हुरहुर लागली, घरी कुठं पण तुम्ही आठवायचे. तात्या सॉरी, चुकलं माझ्याकडून. अहो पाहुणं, नाही, तुम्हाला घरी यावं लागेल तरच मी पाय तुमचा सोडीन. हा तात्या, आणि तसंही पण तुम्हाला मी सोडून कोण आहे? तुम्ही कुठं जाण? आम्हाला वडीलधारे तुम्हीच येत, हसत खेळत तुम्ही आमच्याशी मित्रासारखे राहिले, मग मी कसं काय तुम्हाला सोडून जाईन आता? हा तात्या बघा, खरंच आम्ही पाय पडतो, चला तुम्ही आपापल्या घरी. तुम्ही घरी आले तरच आम्ही इथून हलणार. बरं उठा. येणार ना तुम्ही? येतो. मला बी माझी पोरं वाऱ्यावर नाही सोडायची, आणि काय नाही आपली म्हणूनच बोला त्यात. आजपासून तुमच्या बोलण्याचा बी राग नाही मानायचो मी. मला नोकरी लागन नाही लागन, आपल्याकडे शेती, आपण ती करू. मला तुम्ही क्रिकेटची गेम शिकवली ती किती मिस करतोय मी. हा बरं चला आता. बघा आता कसं हसू आलं. चला तात्या घरी.